खेळ हे विद्यार्थ्यांच्या जीवनात महत्त्वाचे आहेत। यश किंवा अपयश हे महत्त्वाचे नसून खेळामध्ये सहभागी होणे आवश्यक आहे। खेळामुळेच विद्यार्थ्यांचे मन, मेंदू आणि मनगट बळकट होते, असे विचार आदर्श ज्युनियर कॉलेज विटाचे प्राचार्य धनंजय कुंभार यांनी आदर्श पब्लिक स्कूल स्टेट बोर्ड विटा या शाळेच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनावेळी व्यक्त केले। या वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वती व विटा नगरीचे शिल्पकार लोकनेते हनुमंतराव पाटील साहेब यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली। यावेळी सर्व खेळाडूंना प्रेरणा देणाऱ्या क्रीडा ज्योतीचे प्रज्वलन करून क्रीडा ध्वज फडकविण्यात आला। तसेच प्रमुख पाहुण्यांना विद्यार्थ्यांनी संचलन करून मानवंदना दिली। प्रशालेचे प्राचार्य श्री सुहास तळेकर यांच्या शुभहस्ते प्राध्यापक धनंजय कुंभार यांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य सुहास तळेकर यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्त्व समजावून सांगितले। पराभवाने खचून न जाता खेळामध्ये सहभागी व्हावेत। खेळामुळे शरीर तंदुरुस्त राहते, मन प्रसन्न होते व आरोग्य चांगले राहते। आपले शिस्त, सहकार्य, प्रामाणिकपणा आणि संघभावना वाढीस लागतात, असे विचार व्यक्त केले। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट सदाशिवराव भाऊ पाटील, संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट वैभवदादा पाटील नेहमीच प्रेरणा देत असतात। शरीर निरोगी तर मन निरोगी या उक्तीप्रमाणे शालेय जीवनात खेळ विद्यार्थ्यांच्या विकासासाठी नेहमीच प्रयत्न करीत असतात। वार्षिक क्रीडा महोत्सवासाठी संस्थेचे कार्यकारी संचालक माननीय श्री पी.टी. पाटील साहेब यांचे मार्गदर्शन मिळाले। या उद्घाटन सोहळ्याचे नियोजन प्राचार्य श्री सुहास तळेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। या कार्यक्रमासाठी पर्यवेक्षिका कल्पना पाटील, क्रीडा शिक्षक श्री सूरज मगदुम, श्री शिवराज पाटील, सर्व हाऊसचे इंचार्ज शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक व श्री राजेंद्र पाटील व श्री सुरेश कदम यांनी केले व आभार श्री अभिनव पंडित यांनी मानले। 3 दिवस चालणाऱ्या या क्रीडा महोत्सवाची सुरुवात मोठ्या दिमाखात आणि उत्साहात झाली। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।